brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये एकामागे एक घोळ जे आहेत ते होतच चाललेले आहेत. आज मतदान होतं. ज्या 24 नगर परिषदांचं मतदान हे 20 तारखेला होणार होतं, त्यांचा निकाल हा 21 तारखेला येणार होता आणि आज जे मतदान होणार होतं त्याचा निकाल उद्या येणार होता. मात्र आता याच्यामध्ये गडबड अशी झालेली होती की नागपूरचं जे खंडपीठ आहे तिथे काही याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर आता खंडपीठानं असं सांगितलेलं आहे, नागपूर खंडपीठाने, की ह्या निवडणुका ज्या आहेत यांचे निकाल जे आहेत ते सगळे हे 21 डिसेंबर रोजीच येतील. म्हणजे उद्या जे निकाल येणार होते उर्वरित नगर परिषदांचे, ज्यांचं आज मतदान होतं, त्याचा निकाल सुद्धा आता 21 डिसेंबरला येणार आहे. याच्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत, कोर्टात नेमकं काय घडलं आणि हे याचिकाकर्ते मुळात नक्की कोण होते, त्यांनी कोर्टामध्ये जाऊन याचिका का केली, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओतनं तुम्हाला समजता येणार आहेत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. सगळ्यात पहिलं आपल्याला हे समजून घ्यायला हवं की हे याचिकाकर्ते कोण होते ज्यांनी ही याचिका केलेली होती. तर सचिन नागोराव चुटे हे भाजपचे उमेदवार आहेत. वॉर्ड क्रमांक 8 हनुमान वॉर्ड वरोरा इथले हे याचिकाकर्ते होते. त्याच्याचबरोबर प्रदीप सिंग ठाकूर हे सुद्धा एक याचिकाकर्ते आहेत. ते वर्धा नगर परिषद प्रभाग क्रमांक 9 मधले भाजपचे उमेदवार होते. या दोन भाजपच्या उमेदवारांनी नागपूर खंडपीठामध्ये ही याचिका दाखल केलेली होती आणि त्याच्यावरती सुनावणी ज्यावेळेला पार पडली त्यावेळेला कोर्टाने असं सांगितलं की निकाल जे आहेत ते सगळे निकाल आता हे पुढेच म्हणजे 21 डिसेंबरलाच जाहीर व्हायला हवेत, तेव्हाच मतमोजणी व्हायला हवी. ज्या वेळेला सगळीकडचं मतदान संपेल, सगळ्या नगर परिषदांमध्ये सगळ्या नगरपंचायतींचं मतदान संपेल, त्याच्यानंतर हा निकाल जो आहे तो समोर यायला हवा. आता प्रश्न असा विचारला जातोय की मग ज्या वेळेला भाजपचेच आपले मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की हे यंत्रणांचं अपयश आहे, निवडणूक आयोगानं घेतलेला निर्णय याच्यावर माझी नाराजी आहे, ही सर्व पद्धत मला योग्य वाटत नाहीये, या संदर्भात माझी वैयक्तिक नाराजी आहे, असं सुद्धा ते म्हटलेले आहेत की माझी वैयक्तिक नाराजी आहे आणि खंडपीठाने निर्णय दिलाय तर तो मान्य करावाच लागेल, पण हे यंत्रणेचं अपयश आहे असं ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणतात आणि मग ही गोष्ट समोर येते की हे त्यांचेच उमेदवार आहेत ज्यांनी ही याचिका केलेली आहे, तेव्हा असा प्रश्न पडतो की मग नक्की निवडणूक आयोगानं असा निर्णय का घेतलेला होता आणि हा निर्णय मग आधी का घेता आला नाही. म्हणजे ज्या वेळेला निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला या 24 नगर परिषदांसाठीचा, त्यावेळेला त्यांना हे का नाही सांगता आलं की ही मतमोजणी जी आहे ती सगळ्यांची एकत्र होईल, हा निर्णय त्यांनी तेव्हाच का घेतला नाही, हा एक प्रश्न उपस्थित होतो. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा उपस्थित होतो की मग आता या EVM मशीन्सची जी सुरक्षा आहे ती कशी केली जाणार आहे. हे जे काही मतदान झालेलं आहे किंवा अनेक आपण जर बघितलं तर नगर परिषदांमधनं असंख्य आरोप केले जात आहेत. काही ठिकाणी लोकांच्या बोटावर शाई लावली जात नाहीये, काही ठिकाणी असं म्हटलं जात आहे की आमचं जे चिन्ह आहे तेच दिसत नाहीये. हिंगोलीमध्ये आपण जर बघितलं तर तिथे असं घडलेलं होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे जे उमेदवार होते त्यांच्या घरच्यांचं असं म्हणणं आहे की EVM मशीनवरती डाग आहेत आणि आमचं जे चिन्ह आहे ते चिन्हच दिसत नाही, त्याच्यामुळे लोकांचा संभ्रम होतोय. अनेक ठिकाणी EVM मशीन्सच बंद होत्या. त्याच्यामुळे आता ही मतमोजणी जी आहे, हा मधला जो कालावधी आहे त्याचं नक्की काय होणार आहे. आज जी जे मतदान झालेलं आहे त्याची मतमोजणी सुद्धा जर 21 डिसेंबरला होणार असेल तर मग याची सुरक्षा कशी घेतली जाणार आहे, हा एक प्रश्न आणखीन उपस्थित केला जातोय. आणि निवडणूक आयोगानं हे सगळं मुळात आधी का नाही सांगितलं, कारण अपील ज्या आहेत त्या आधी सुद्धा करण्यात आलेल्या होत्या आणि त्याच्यानंतरच पुन्हा एकदा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला होता. त्याच्यामुळे मतदानाच्या अगदी काही दिवस आधी तुम्ही हे म्हणता की या निवडणुका ज्या आहेत त्या पोस्टपोन झालेल्या आहेत आणि मग तुम्ही असं म्हणता की आता ही मतमोजणी जी आहे ती नाही, आता मतमोजणी सगळ्याची एकत्र नंतर होणार 21 डिसेंबरला. त्याच्यामुळे हा प्रश्न उपस्थित होतो की मग निवडणूक आयोगाचं प्लॅनिंग नक्की कुठे चुकलं. दुसरा प्रश्न किंवा जो आरोप विरोधकांकडनं सातत्यानं केला जातोय तो असा की ही सगळी यंत्रणा जी आहे ती सरकारच हाताळतंय, ते सरकारच्या अखत्यारीत आहे आणि मग असा निर्णय येताना आता सरकारच त्याच्यावरती त्यांची नाराजी कशी काय व्यक्त करू शकते, असा विरोधकांकडनं आरोप जो आहे तो या सगळ्यामध्ये केला जातोय. आणि हे दोन याचिकाकर्ते आता हे भाजपचेच आहेत आणि त्यांच्यामुळेच ही निवडणूक जी आहे ती खरं तर पुढे ढकलली गेली आहे किंवा मतमोजणी जी आहे, निकाल जो आहे तो पुढे ढकलण्यात आलेला आहे. कोर्टात नेमकं काय झालं ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर ज्या वेळेला कोर्टात हे याचिकाकर्ते गेले त्यावेळेला काय झालेलं होतं ते आपण बघणार आहोत. मतदानाचा अखेरचा टप्पा संपत नाही तोवर एक्झिट पोल जाहीर करता येणार नाहीये, कारण मतदान प्रक्रिया निष्पक्ष होणं आवश्यक असतं. त्यामुळे 2 डिसेंबरला होत असलेल्या मतदानाची प्रक्रिया ही अपूर्ण ठरते. त्याचबरोबर 20 डिसेंबरला होणारं मतदान बाकी असताना त्यापूर्वीच निवडणुकांचा निकाल तुम्ही कसं काय जाहीर करू शकता. लोकसभेत एक टप्पा झाल्यानंतर निकाल जाहीर करता
की अखेरच्या फेजपर्यंत तुम्ही थांबता, मग या निवडणुकीत असं का केलं जातंय असा प्रश्न सुद्धा विचारला जातोय. राज्य निवडणूक आयोगानं याची दक्षता घ्यायला हवी होती. आता संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच मतमोजणी करण्यात यावी. निवडणुकीचे एक्झिट पोल्स हे 20 तारखेला निवडणूक संपल्यावर अर्ध्या तासानंतर जाहीर करता येतील. आचारसंहिता ही आता 20 डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहे असं सुद्धा कोर्टाने याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आता या सगळ्याचा एकंदरीत परिणाम काय होणार आहे तेही आपण थोडक्यात जर बघितलं तर ईव्हीएम मशीनचं जसं मी म्हटलं की ईव्हीएम मशीनचे जे स्ट्रॉंग रूम्स आहेत ते 21 तारखेपर्यंत आता राखीव असणार आहेत. निवडणूक कर्मचाऱ्यांना स्ट्रॉंग रूमची पाहणी करावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीला लागतं तेवढं बळ, यंत्रणा आणि एकंदरीतच आपण बघितलं तर रिसोर्सेस जे आहेत त्याचा खर्च जो आहे तो सुद्धा आता अधिक वाढणार आहे. त्याचबरोबर झेडपी आणि मनपाच्या ज्या निवडणुका आहेत त्या कार्यक्रमावरती सुद्धा ताण येऊ शकतो, कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं होतं की 31 जानेवारी 2024 पूर्वी या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार पडल्या पाहिजेत. आणि आता युती आघाड्यांमधले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आणखीन संघर्ष जो आहे तो वाढू शकतो. आपण एकंदरीतच बघितलंय की महायुतीमधलेच जे 3 मूळ पक्ष आहेत त्यांच्यामध्येच आपापसात रस्सीखेच आपल्याला बघायला मिळाली होती. आणि आता या निर्णयामुळे एकंदरीतच संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया ही पुढे गेलेली आहे. त्याच्यामुळे याच्यातनं काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात की निवडणूक आयोगानं याची आधीच दक्षता का घेतली नाही. जर तुम्ही निवडणुका काही ठिकाणच्या पुढे ढकलणार होतात तर मग तुम्ही त्याच वेळेला मतमोजणी सुद्धा नंतर होईल हे का नाही सांगितलं. आणि आत्ता सरकार सुद्धा याबद्दल नाराजी व्यक्त करतंय. त्यामुळे हे यंत्रणेचं अपयश आहे असं जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत असतील तर मग या सगळ्यावरती भाजपचे नेते, शिवसेनेचे नेते या सगळेच वेगवेगळ्या ज्या भूमिका घेत आहेत आणि त्याच्यामुळे लोकांचं जे कन्फ्युजन होत आहे त्याची जबाबदारी कोणाची, हे सगळे प्रश्न याच्यातनं उपस्थित होतात. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर या याचिकाकर्त्यांचे इंटरव्ह्यूज बघायचे असतील, तुम्हाला जर त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं असेल तर ते सुद्धा आमच्या लाईव्ह सेक्शनमध्ये तुम्ही बघू शकता. त्यांनी त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती आम्हाला सांगितलेली आहे. त्याचबरोबर कोर्टात काय काय झालं आणि आज दिवसभरातच काय काय घडामोडी घडल्या ते सगळं सुद्धा तुम्हाला आमच्या लाईव्ह सेक्शनमध्ये बघता येणार आहे.